येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल तिसासी ठेवोनिया ठाई, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे, भावाचा पै भाव धरावा निश्चये, भावाचा पै भाव धरावा निश्चये, तेने भवभय देशोधडी, नामा परते जगी साधन सोपे नाही, नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल तिसासी ठेवोनिया ठाई, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आशा निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई, संताची पायी लीन व्हावे, विठ्ठला 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 वंशी विभूषित करान्वनीरदाभात, पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टात्, पुरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननीतपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करो
देहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी। आज भगवान बालाजीच्या चरण सानिध्यात मारुतीरायाच्या असीम कृपेने आपल्या गावातील कैलासवासी मुंजाजी वामनराव सूर्यवंशी पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण, त्यांचं पुण्यस्मरण त्यांचे सुपुत्र रामभाऊ मुंजाजी सूर्यवंशी, भागवत मुंजाजी सूर्यवंशी, शिवाजी मुंजाजी सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार आपल्या स्वर्गीय पूजनीय पित्याच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही सेवा नियोजित आहे। सेवेच्या संदर्भात आजच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा असून अभंग थोडा मोठा आहे, 5 चरणाचा अभंग आहे, परंतु संपूर्ण मानव जीवनाचा आलेख या प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला दाखवलेला आहे। समग्र जगाला मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे, अधिकार आहे त्यांचा। आणि संत तुकोबारायांसारखे थोर अधिकारी पुरुष ज्यांच्या चित्तामध्ये अहोरात्र तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धाराची तळमळ असते, ज्या परमेश्वराने तुम्हाला नरदेहासारखा उत्तम देह परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे, तुकोबाराय म्हणतात त्यानं देह ज्या कामासाठी दिला त्या कामासाठी आपण त्याचा उपयोग करतो किंवा नाही याचा विचार केला पाहिजे। आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट जीवनामध्ये विचार केवळ न केवळ साधू संतांच्या मुळे टिकलेले आहे। जगामध्ये आपल्याला बहुसंख्येनं अविचारी माणसं आणि अविचार पाहायला मिळतो, पण विचार कोठे कोठे पाहायला मिळतो। विचार मोजके आहेत, अविचार मात्र जास्त आहेत। विठ्ठला विठ्ठला म्हणून म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम सार आ
निधान लागले हाती उत्तम साऱ्या उत्तम गती देव होईल मनती ते होती तरी का चित्ती न धरावे लक्ष 84 न चुके फेरा. तुकोबारायांचे शब्द आहेत. महाराजांचे शब्द वेद तुल्य नाही. ज्या शब्दाची वेदांनाही तुलना करता येत नाही असे संत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. महाराजांनी ते शब्द कोठून आणले, कोठून पैदा केले हे सुद्धा कळत नाही. वेद उत्पत्तीवान नाही. जसे वेदाचे शब्द अविनाशी आहे तसे तुकोबारायांची वाणी सुद्धा सनातन अविनाशी आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांचे शब्द कौतुकास्पद आहेत आणि तुकोबारायांचे शब्द आश्चर्यपद आहेत. माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैदा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये कौतुक आहे आणि तुकोबारायांच्या शब्दामध्ये आश्चर्य आहे. आश्चर्य म्हणजे माणसाला अवाक करणारे शब्द आहेत. हे शब्द आलेच कोठून आणि तुकोबारायांनी शब्द आणलेच कोठून. हे काही 4-2 शब्द नाही आणले. 4000 अभंगाचे शब्द मोजा किती होतात. म्हणून वेदाला सुद्धा लाजवणारी तुकोबारायांची वाणी आहे. काय वेद वैखरीत येऊन तोंडामध्येच फक्त बडबड करतात आणि तुकोबारायांचे शब्द हृदयाला स्पर्श करणारे आहेत. वेद ज्याला कळतो त्याला बरं वाटेल, पण वेद ज्याला कळतच नाही त्याला काहीच वाटणार नाही त्या शब्दांचं. परंतु तुकोबारायांचे शब्द कळाले तरी आनंद वाटतो आणि नाही कळाले तरी आनंद वाटतो. काय त्यांचा एक एक शब्द आनंद देणारा आहे. त्यांच्याच भाषेमध्ये सांगायचं झाल्यास आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. येथे अंग शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूपाचं काय लक्षण आहे. आनंद हे स्वरूपाचं लक्षण आहे. सुख हे स्वरूपाचं लक्षण आहे. चेतन हे स्वरूपाचं लक्षण आहे. स्वानुभूती हे स्वरूपाचं लक्षण आहे. महाराज पहा किती चांगलं सांगतात. आनंदाचे डोही आनंद तरंग. वेदांतामध्ये जलतरंग न्याय आहे. विठ्ठला विठ्ठला अरे
तरंग म्हणजे ज्या लाटा आहे त्याला जलाशिवाय त्या लाटांना अस्तित्व नाही. अरे दोरी शिवाय सर्पाला अस्तित्व आहे का? दोरी काढून घ्या, काय राहतं? काहीच राहत नाही. सर्प सुद्धा भास होणार नाही. मग दोरीवरती सर्प भासला तर अस्तित्व दोरीचं आहे आणि सर्प भासमान आहे. भासमान वस्तूला अस्तित्वही नसतं, सत्ता नसते, ते सत्ता शून्य असतं. आलं लक्षात? मग जलावरती तरंग आहे, तो जलावरचा तरंग तो जलाचा तरंग आहे. तरंग जलाला सोडून नाही, म्हणून तरंग आणि जलामध्ये अभेद आहे. त्याचप्रमाणे आनंदावर भासणार हे सर्व तुम्ही आम्ही सर्वजण हे त्याचं आनंदाचं स्वरूप आहे, म्हणून त्याच्यात आणि तुमच्यात अभेद आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आनंद मुख्य आहे. काय आहे? आनंद मुख्य आहे. आनंदाला भोगणारा गौण आहे, आनंदाला भोगणारा गौण आहे, पण आनंद मुख्य आहे. काय? भोगता गौण आहे, पण भोगता ज्या विषयाचा भोग घेतो तो विषय विशेष आहे. अशी विशेष आणि गौण वृत्ती दोन्ही मध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून तुकोबारांनीच म्हटलेलं आहे की त्या आनंदापुढे सर्व फिका आहे. लक्षात ठेवा. बेसन गोड आहे का? बेसन गोड नाही. साखर टाकले आणि त्याचे लड्डू केले ते बेसन कसा लागायला लागतं? गोड लागायला लागतं. बेसनात गोडवा आहे का? गोडवा कशात आहे? साखरेत गोडवा आहे. लक्षात ठेवा. बेसनात गोडवा नाही. विठ्ठला अरे जीवात काही गोडवा नाही. चैतन्याची साखर जीवात आहे म्हणून जीवाला गोडवा आहे. अरे तुकोबाराय म्हणतात हा संसाराचा आनंद किती फिका आहे. का? वैषयिक आनंद असल्यामुळे संसाराचा आनंद फिका आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे नसरे जीव वैकुंठ नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते सीन जेथे नसरेची वैकुंठ सदन शेषशायी त्रिकुट भुवन ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती. काय? गवळणी म्हणजे श्रुती, वेदांच्या मंत्र, वेद श्रुती त्या अनुवाद करतात. काय अनुवाद करतात? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? अरे नित्यानंद स्वरूप असणारा परमात्मा त्या आनंदाच्या पुढे संसारातला जो विषय सुखाचा आनंद बापुडा आहे, तुच्छ आहे. विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. का तुच्छ आहे? विषयाचं सुख क्षीण होणार आहे, नष्ट होणार आहे, निवृत्त होणार आहे, म्हणून ते तुच्छ आहे. मग तुम्ही आम्ही तुच्छ आनंदाच्या पाठीमागे पळायला लागलो का खऱ्या आनंदाच्या पाठीमागे? तुच्छ आहे. प्रत्येक जण कीर्तनकारही तिकडेच पडून राहिला, भजनावाले तिकडेच पडून राहिले, ऐकणारे तिकडेच पडले. कारण प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीचा स्वभावच
तिकडे पळण्याचा आहे, विषयाकडे पळण्याचा आहे. वेद सांगतात परांच खानी व्यत्रनु स्वयंभू तस्मान परं पश्यति नांतरात्मन. या इंद्रिय आणि इंद्रियाच्या वृत्तीचा धाव अंतरात्म्याकडे नाही, बाहेर विषयाकडे आहे. म्हणून त्यांच्याद्वारे भोगलेलं सुख बापुड म्हणजे तुच्छ आहे. विषय सुख बाई बापुडे ते सीन जेथे नसरेची वैकुंठस. ते वैकुंठातलं सुख त्याच्या बरोबरीचं नाही, ते सुद्धा तुच्छ आहे. कारण ते सरणार आहे म्हणजे संपणार आहे. अरे मृत्यू लोकातलं सुख संपणार आहे, तुमच्या संसारातलं सुख संपणार आहे, इंद्राच्या स्वर्गातलं सुख संपणार आहे, इंद्राचं सुख संपणार आहे, वैकुंठातलं सुख सुद्धा संपणार आहे. आमचे गुरुजी सांगायचे अरे वैकुंठ म्हणजे काहीच नाही, फालतू गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून काय आहे की वैष्णवाने वैकुंठाची अपेक्षा नाही. तुकोबरायांनी होती का? नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठचा वास, वैकुंठचा वास, वैकुंठचा दया सुखानास, दया सुखानास, दया